नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षित आहे का? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मला असं वाटतं माझं बोलण्यात काय अर्थ नाही आहे ना, तुमच्यात बोलण्यात काय अर्थ आहे, मला असं वाटतं. कारण को आपण जर एक जवानासाठी आपण जर आवाज उठवू शकत नाही तर आपण काही मतलबच नाही आपलं जगून फायदाच नाही, मला असं वाटतं. तो एक जवान जर आपल्या पोराला घेऊन जर न्यायासाठी दरवाजा खटखटवतो, कधी पोलीस स्टेशन, कधी कोर्टात, कधी कुठं, अरे कधी विचारलं का त्याला की भाऊ तू जेवलास का? ज्यांनी रात्रंदिवस न बघता न थंडी न बघितलं, न पावसाळा बघितलं, न उन्हाळा बघितलं, या तिन्ही मोसममध्ये त्यांनी जर आपली सेवा केली तर मग आपलं काम काय आहे? मी काल पण त्याच्याबद्दल बोललेलो ना, आज पण बोललो. मला माहिती आहे माझे व्हिडिओ एवढं व्हायरल नाही होणार आहे, मला गरज पण नाही आहे त्याची. अरे मला त्याच्या नावावर पैसे नाही कमवायचे, मी माझं मेहनत करून मी पैसे कमवू शकतो. पण भावानं एक आवाज तर उठवली पाहिजे त्या जवानासाठी. अरे तो दोन लेकरं घेऊन कुठं फिरणार आहे? एकनाथ शिंदे साहेबांचं नाव खूप ऐकलेलं मी, की तो सगळ्या जनतेच्या सेवासाठी प्रत्येक वेळी उभा राहतो. देव माणूस आहे, तर मग देव माणूस आहे तर सगळ्यांचा आवाज ऐकतो ना साहेब. त्या जवानाचे पण एकदा तर आवाज ऐकून बघा ना. अरे पुऱ्या जनतेच्या डोळ्यात तुम्ही बसाल साहेब. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार, नरेंद्र मोदी, सगळ्यांना माझी विनंती आहे, एकदा त्या जवानांच्या समोर बसून एकदा त्याची कहाणी समजून घ्यावं. 3 महिने ते पाकिस्तानमध्ये राहून तो भारतात आला. तो असं बोलत होता की मी जिवंत नाही आहे, मेलेला माणूस आहे मी, फक्त माझी आत्मा भटकते, त्याचं असं म्हणणं आहे. आणि बरोबरच आहे, मला काही चुकीचं वाटत नाही त्याच्यात. कारण की त्या जवानासाठी जर आपण आवाज उठवू शकत नाही तर उद्या जर आपल्यावर आलं तर तुम्ही आवाज कसा उठवणार? स्वतःवर आल्यावरच आपण आवाज उठवणार आहेत का? अरे तो सोना चांदी काय मागत नाही आहे, त्याची काय पेन्शन असेल, त्याचं काय आडी अडचण असेल ते सुटू करा ना, आणि त्याची सेवा असेल त्याला सेवावर पाठवा. माझं एवढंच म्हणणं आहे. तो दोषी असेल, काय गुन्हा केले ते तरी साबित करा ना. अरे एक जवान जर आपला आवाज उठवतोय तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. आता त्याला राजकारणात आपली पिढी बसून खाईल एवढं धन नाही कमवायचे त्याला माहिती आहे. मी माझ्या पोरांना शिकवून त्यांना मेहनत करून त्यांना आर्मी भरती, पोलीस भरतीत पाठवू शकतो. तो तेवढ्यात दम आहे आणि दम ठेवतो तो. त्याला माहिती आहे त्याला राजकारणात त्याच्या पोरं पाठवायचे नाहीये. तो एक सैनिक होता आणि त्याची पण अशी इच्छा आहे की स्वतःच्या मुलाला एक सैनिक म्हणून पाठवायचे त्यांना देश सेवासाठी. मग आपण त्याच्यासाठी आवाज नाही उठवणार का? सगळ्या भावांना हात जोडून विनंती आहे, भावांनो जागे हो आता तरी. त्या जवानासाठी आपण आवाज उठू अशी माझी इच्छा आहे. अरे आपण स्वतःसाठी खूप आंदोलन केले, आता जाग्या व्हा, आता सैनिकासाठी आवाज उचलू. एक सैनिक बोलतो योगीजींकडे एक व्हिडिओ सेट करून आपली हेल्प मागतो की माझा आडी अडचण आहे, मला मदत करा. जर एक जवान जर व्हिडिओ बनवून जर पाठवतोय तर मग ते आपण बाकीच्या सैनिकांचा विचार केला पाहिजे ना. अरे नेत्यांना प्रत्येक गोष्टी आपण सरकारकडून दिली जाते, तर मग सैनिकांना का नाही? त्याच्या परिवाराचा कोण विचार करणार आहे? आता एक दुसरीच घटना सांगतो भावांनो. 8 तास झाले ती मुलगी जन्माला आली, तिला कसं समजेल की हा माझा बाप आहे की नाही? 8 तासाची मुलगीला कसं सांगू शकतात तुम्ही? ती बाई दवाखान्यातून डायरेक्ट पश्चातभूमीत आली. विचार करा ना, त्या बापाने त्या मुलीचा चेहरा बघितलाय का? अरे मग जर आपण जवानासाठी आवाज उठू नाही शकत तर मग कशासाठी उठवतो? आता इलेक्शन प्रत्येक ठिकाणी नगरसेवकचे इलेक्शन चालू आहे, करोडोचा खर्च होतोय, पण सैनिकांसाठी विचार केला पाहिजे ना. ती बाई रडतीये, अरे तिने हाताचं सलाईन लावले, ते आपण काय क्लिप लावतो ना ते सलाईनच्या, ते काढलेलं नाहीये. ती सरळ दवाखान्यातून मशीनभूमीत पोचली. विचार करा ना. बघू शकता तुम्ही माझ्या बाजूला तिचे व्हिडिओ बघू शकतात, फोटो बघू शकतात. अरे काय बितले असेल त्या बाईवर, तिचं कपाळाचं कुंकू पुसलं गेलंय. आणि तिने जर हा विचार केला असता मी कशाला पाठवू माझ्या नवऱ्याला देश सेवाला, माझा काय फायदा, माझा पोरीचं काय होणार, हा विचार केला का तिने कधी? की माझ्या येणारी आता माझी मुलगी आहे, ती मोठी होईल, तिचं शिक्षण, तिचं लग्न,
आयुष्यभराचा खर्च कोण उचलणार आहे? सरकार किती 50 लाख 10 लाख 20 लाख काय देणार आहे? सरकारने प्रत्येक जवानासाठी सरकारने हर महिने 1 लाख रुपये दिलंच पाहिजे खर्च, प्रत्येक जवानासाठी. जो शहीद झाला असेल, तो रिटायरमेंट झाला असेल. तुम्ही जर नेत्यासाठी एवढं करू शकता, जवानासाठी आपण का नाही करू शकत? तो चंदू चव्हाण झाला, असं भरपूर सैनिक आहेत, त्यांची आडी अडचण आपण सोडवलं पाहिजेत ना. आपण आपल्या नेत्यांना विचारत नाही ना. अरे एक जवान शहीद झाला तर पूर्ण गाव जमा होतो. अरे तो शहीद झाला, त्याला अग्नी दिली, त्याला जाळून टाकलं, विषय तिथं संपलं का? त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांना काय आडी अडचण आहे, कुठं जेवले नाही जेवलं, दवाखाना हॉस्पिटल सगळ्या गोष्टी कोण बघतं? कधी जाऊन विचारलं का आपण की बाबा तुझे येणारे दिवस तू कशी काढशील? दवाखाना